मोर्चा निघणार, आमच्या पक्षाचा मोर्चा जोरात नाही. आपले ऐका अविनाशजी, आपले मराठी कलाकार हे त्यांना चित्रपटाला सिनेमागृह नाही मिळालं की मग तुमचं डोकं खायला येतील, मग तुमच्या काय मनसेच्या शिवतीर्थावर आणि मग मातोश्रीवर जातील. ते तोपर्यंत ते पुरस्कार सोहळे आणि पुस्तक प्रकाशन आणि कविता लिहिणे याच्या पलीकडे त्यांना काही फार अपेक्षा त्यांच्याकडनं कधी नव्हत्याच. तशाही तो काळ गेला की ज्यावेळी अमोल पालेकर किंवा रत्नाकर मतकरींसारखी मंडळी प्रत्यक्ष भूमिका घेऊन उतरायची. आताचा काळ वेगळा आहे. ते सेलिब्रिटी आहेत, ते कलाकार कितपत आहे त्याबद्दल शंका आहे. त्यांच्याबद्दल नको बोलायला, आपण वेळ नको घालवला त्यांच्यावरती. आपण जाऊयात आपल्यासोबत आहेत श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याकडे. श्रीपादजी, आपलं आणि आपल्यासारख्या साहित्यिकांनी जाहीरपणे, आणि त्याच्या तारा भवाळकर सुद्धा आल्या ज्या विद्यमान साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत, आणि आपल्या मराठी जनांसाठी जसं साहित्य संमेलन असतं तसं नाट्य संमेलन असतं, त्याचे अध्यक्ष प्रशांत दामले आहेत. पण विनोदी नाटकांच्या पलीकडे सुद्धा एक रिअलिस्टिक भयान वास्तव सुद्धा असतं, त्याच्यावर सुद्धा भाष्य करायचं असतं. पण ते आमच्या लाडक्या नायकाला नाटकाच्या या भूमिका करणाऱ्या प्रशांत दामलेंना बहुधा सोचलेलं दिसत नाहीयेत. पण तारा भवाळकर मात्र याबद्दल स्पष्टपणे बोलतायत, लेख लिहितायत, यासाठी त्यांचं अभिनंदन करायला हवं. मी जोशी तुम्हाला प्रश्न विचारतो की या पार्श्वभूमीवर आता मराठी अभ्यास केंद्र, दीपक पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुमच्यासारखे समर्थक आता पुढे काय करणार आहेत? आम्ही कित्येक दिवसापासून सांगतोय, गेल्या 2.5 महिन्यापासून, की हिंदीसह अन्य कोणतीही तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही, अशी एका ओळीची फक्त शासन निर्णयात दुरुस्ती आम्हाला हवी आहे. आणि महाराष्ट्र एकमुखाने केवळ हिंदीच्या विरोधात नाहीये, आम्ही सक्तीच्या विरोधात आहोत. मुद्दा असा आहे की आम्ही मराठी राज्यामध्ये मराठी शिवाय अन्य कोणतीही भाषा सक्तीची असता कामा नये. ही भूमिका डॉक्टर अशोक केळकरांपासून जेव्हा इंग्रजी सक्ती लागली आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. तुम्ही इंग्रजीची सक्ती लादली म्हणून मराठी सक्तीची करा म्हणून आम्हाला आझाद मैदानावर बसावं लागलं, आंदोलन करावं लागलं, कायदा करून घ्यावा लागला. तो सुद्धा कायदा ज्या सरकारने आश्वासन दिलं त्यांनी केला नव्हता, नंतर आलेल्या सरकारने केला. आमची मागणी 12वी पर्यंतची होती, कायदा 10वी पर्यंतचा आहे. मराठी भाषा धोरणामध्ये आम्ही 12वी पर्यंत ही दुरुस्ती करण्यात येईल हे मान्य केलेलं आहे, अद्याप ती झालेली नाही. आम्ही सतत पत्र लिहितो आहोत मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे, ज्याचा आम्ही या समन्वय समितीचा भाग आहोत. दीपक पवारांनी आता ज्या पद्धतीने याचं, मुंबईत आहेत ते, आम्ही लोक बाहेर आहोत, दूर आहोत, विदर्भात आहोत, त्यामुळे ते ज्या पद्धतीने सध्या समन्वय घडवून आणतायत सगळ्यांचा, याची प्रचंड मोठी गरज होती. गेले 15 वर्ष आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची इच्छाशक्ती मराठीसाठी जागृत व्हावी म्हणून अहोरात्र खपतो आहोत. अभिजात भाषेचा दर्जा 10 वर्ष केंद्र सरकारने अडवून ठेवला होता. 10 वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या वेळेला देऊळ पाण्यात असल्याची खात्री पटली त्यावेळेला तो जाहीर झाला आणि घाऊकरित्या 6 भाषांना झाला. 14 पासून तर 24 पर्यंत 10 वर्ष सरकारने एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नव्हता आणि मराठीला 10 वर्ष वाट बघावी लागली होती. हा इतिहास विसरून चालणार नाही आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय सतत. कोणत्याही श्रीपादजी जोशी सर, आता असं आहे की त्याच्या बाबतीत भाजपचं म्हणणं आहे, जे मगाशी केशवपते म्हणत होते की याचं श्रेय आमचं आहे, आम्ही अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून दिला, आम्ही मराठीमध्ये कोर्सेस आता अभियांत्रिकी सुद्धा आणू पाहतोय. हो, आम्ही केशव उपाध्याय, भाजप, पंतप्रधान सगळ्यांचे आभार मानले. आभार याच्याकरता मानले की 10 वर्ष तुम्ही अभिजात दर्जा अडवून ठेवल्यामुळे आम्हाला मराठीच्या संबंधात मराठी भाषिक समाजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्बोधन प्रबोधन करता आलं. त्यांची